आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. फायनली सत्याच्या लग्नात पोहोचलो. बापरे, बरीच गर्दी आहे. आता मी आतमध्ये गेलो तर बरीच गर्दी होईल. त्याच्यापेक्षा सरळ जाऊन त्याला एकट्यात भेटतो, हेच बरं होईल. अरे क्या फिरंगी कुठं पळतोय? तुला पकडला की रे दादा साहेब, याला पकडला, पकडला याला. अरे बापरे, शाबास गोलब, तुम्ही तरुण असल्याचं सिद्ध केलं. आज सगळ्या साताऱ्याला तुमचा अभिमान वाटेल. आज तुम्ही गण्या फिरंगी. अहो, तुम्ही जो समजता तो मी नाहीये. जो गण्या फिरंगी तुम्ही समजता तो मी नाहीये. यांच्याकडून ऐकलं मी. किरण गायकवाड आहेत. यू आर इथे, देर यू आर. यांचा काहीतरी गैरसमज झाला म्हणून त्यांनी मला पकडलं. आय एम रिअली सॉरी. कसं आहे, आमच्या सगळ्यांचा जरा गैरसमज झाला. आम्ही एका गुन्हेगाराच्या मागे इथे आलो होतो आणि तुम्ही चेहरा झाकल्यामुळे आमच्या सगळ्यांचाच गैरसमज झाला. वी आर सॉरी. नाही, माझ्याकडनं चूक झाली साहेब, माफ करा मला. नाही अहो, तुम्ही कशाला माफी मागताय? नाही, चूक होणं स्वाभाविक आहे. नाही, माझीच खरी चूक आहे. म्हणजे मीच तोंडाला गुंडाळून आलो. काय लोक ओळखतात म्हणून. पण तुम्ही तुमची ड्युटी करताय. येऊ मी? येस साहेब, एक सेल्फी. बरं, ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सो मच सर. थँक्यू. अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे. पोचतो. करतो कॉल सर. एक मिनिट. काय दादा, अहो बघून चालला ना. हे तोंडाला का बांधलं नाही असं? अहो ते तोंडाला ॲलर्जी झाली कसली तरी. अच्छा दादा, तुम्हाला एक सल्ला देऊ का? काय? हे तोंडाला बांधू नका. का? काय लोक गुन्हेगार समजतील. आता मी गेटवरून येत होतो ना, मला पोलिसांनी पकडलं गुन्हेगार समजून. मी पण असा तर फेटा बांधून आलो होतो. त्यांना वाटलं मीच गुन्हेगार आहे. या लग्नामध्ये काहीतरी कुठला तरी गुन्हेगार आला असं त्यांचं म्हणणं आहे. आता मला सांगा, या लग्नात कोण गुन्हेगार येणार आहे? काय त्याचं नाव होतं? फिरंगी काहीतरी. फिरंगी गण्या फिरंगी. हो, आलाय म्हणे लग्नात. नका बांधू, काढून टाका. उत्तम चेहरा आहे की तुमचा. काय ॲलर्जी झाली म्हणताय? हा, ठीक आहे, येतो. वहिनी, थँक्यू. हॅलो सर. हॅलो. सत्या, किरण्या. आई शपथ. अरे सत्या, किरण भावा, अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद भावा, लय बरं वाटलं येळात येळ काढून आला तू. केली का चेष्टा? एका क्षणात परका केलंस मला. मित्र म्हणतो, भावा म्हणतोस आणि वरून धन्यवाद. सवे, वैशो तर टीव्ही दिसतोय तोच आहे ना?
भाई मम्मी साहेब. ही बलम्या पण हे तर विलनचं काम करतय. हिरो बोलायचं नाही ह्याला कशाला बोलवलंय? अगं मम्मी विलन नाही त्यो विलनची ऍक्टिंग करतोय आणि हिरो पेक्षा फेमस आहे त्यो. मग लय फेमस आहे तर पैसे बी त्यानं लय घेतले असतील ना? ग मम्मी पैसे नाही घेतलेलं त्यानं, आपल्या सत्याचा मित्र आहे त्यो. चला चला शिल्पी काढ तुझ्या. चला. तुझं लग्न आणि मी येणार नाही असं होईल का? म्हटलं चला त्या निमित्तानं कॉलेजचे मित्रही भेटतील. आलेत की नाही? होय सगळे आल्यात, भेटतील तुला आता. सर नमस्कार, लय मोठा फॅन आहे सर तुमचा. अरे थँक्यू. नमस्कार. मी मम्मी साहेब. अरे नमस्कार. सत्याची मम्मी. मी ओळख करून देते. हे आमचं चित्रकार म्हणजे आमचे सत्य भाऊजींचे पप्पा. अरे नमस्कार. ही माझी धाकटी सून सपनी. हे माझं धाकटाले जय द्या. नमस्कार. ही सवी आणि हे बलम्या सत्याचा जिगरी दोस्त आहे. एक शिल्पी घ्या की माझा. मी म्हणजे तिला फोटो काढायचा तुझ्या बरोबर. हा काढूया. मम्मी ये मम्मी. या. सर मला एक तुमची संग स्पेशल सेल्फी आपल्या दोघांचा घ्यायचा आहे. अरे काढूयात ना मित्र, नंतर काढूयात. आता काढू की? आता नाही, नंतर काढूयात ना. आज तुम्ही सेलिब्रिटी लोक असं गंडवता बघा आम्हाला. कार्यक्रम संपायच्या आधी 5 मिनिटं गाड्यातून बसता, चाटर मारतात, निघून जातात, मग सेल्फी राहतो, सगळंच राहतं. अरे नाही मित्र, 100% काढतो मी तुझ्याबरोबर फोटो. मग तर झालं. सर एक सेल्फी घ्या ना. थँक्यू सो मच. थँक्यू. सेलिब्रिटी लोक असं करतात बघा, पुरीचे फोटो काढतात आणि आमचं काढत. थँक्यू. मुलगी आल्याशिवाय मी कोणताही विधी सुरू करणार नाही. तेव्हा तिला आधी आणा, नंतर मंडपात नाचत बसला तरी चालेल. तुम्ही हॅलो. मंजूची आत्या? तिच्या आईला ही मंजूची आत्या आपल्या मग काय तेच कळत नाही. पुष्की या आत्यांच्या हाती आपण नाही लागायला पाहिजे. चल पळव पटकन.